नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या छोट्या रिचार्ज या चॅनलवरती. आशा करतो तुम्ही सगळे मजेत आहात. आपल्या आयुष्याचे छोटे छोटे क्षण त्याचा आनंद घेऊन तुम्ही स्वतः रिचार्ज होत आहात. आज तुम्हाला मी जो किस्सा ऐकवणार आहे हा आमच्या कंपनीमधला एक आमच्या कलिगचा किस्सा आहे. फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. परत ही तो ॲक्च्युली राहायला होता पवईला राहायला होता. तो पवईला जी टेकडी आहे त्या टेकडीवरती अशी सगळी जी बैठी घरं आहेत, चाळी टाईप जी घरं आहेत, तसं त्या बैठ्या घरांमध्ये त्याचं एक घर होतं. आणि ऑब्व्हियसली ती घरं सगळी चिकटून छोटी चाळीतली घरं, त्यामुळे त्या घरांचं आकारमान खूप मोठं नव्हतं आणि त्यांना विस्तृत व्हायला जागा नाही. मग त्यांना वाढवायचं जर का असेल तर काय, तर त्यांनी घराचे जे ग्राउंड फ्लोर आहेत ते ग्राउंड +1+1 असं लोकांनी व्हर्टिकल डेव्हलपमेंट केल्या स्वतःच्या. तसं त्यांनी पण त्याच्या घराचं व्हर्टिकल डेव्हलपमेंट केली आणि वरती 2 माळे चढवले. आणि तो आमच्या कंपनीमधला तसा मार्बलमधला उस्ताद माणूस. मार्बल सिलेक्शन करणं वगैरे ही त्याची खासियत आहे, स्पेशालिटी त्याची बेसिकली. मग त्यांनी त्याच्या घरामध्ये सुंदर इंटेरियर केलं, फ्लोरिंग वगैरे सगळं बदललं, आणखीन सगळं इंटेरियर बदललं त्यांनी, चांगलं केलं. आणि मग त्याने आम्हाला ते घराचं रिनोव्हेशन केलं, तर आम्हाला पार्टीसाठी म्हणून सगळ्यांना इन्व्हाइट केलं. आता त्या माणसाचं मला एक गोष्ट खूप आवडली, ती म्हणजे त्याचा साधेपणा आणि निरागसपणा. त्याचा घराचं आकारमान खूप मोठं नाही आहे, त्याला माहिती होतं. त्यामुळे एका वेळेला आपल्या घरामध्ये खूप जास्त लोकांना आपण बोलवू शकत नाही. तसं मागे पण एका आमच्या मित्राचं ऑफिसमधल्या कलिगचंच सांगितलं होतं की त्यांनीसुद्धा त्याच्या स्वतःच्या घराचं आकारमान लहान असलं तरीसुद्धा त्याचा बिलकुल त्यांनी मनामध्ये स्वतःमधला काही असा संकोच ठेवला नव्हता. तसा याही आमच्या कलिगनी त्यांनी आपलं घर लहान आहे याचा बिलकुल कधी असा संकोच बाळगला नाही. त्यांनी अगदी निसंकोचपणे आम्हाला सगळ्यांना सांगितलं की बाबा तुम्हा सगळ्यांना मला पार्टीला घरी बोलवायचं आहे, लेकिन मेरा घर छोटा है तो मैं सबको एट ए टाइम नहीं घर बुला सकता हूँ पार्टी के लिए. और आम्ही सगळे मिळून साधारण आमच्या त्यावेळेला ज्यांना तो बोलवणार होता सगळे साधारण 20-22 जण असू. और इतने सबको मैं मेरे घर में एक टाइम नहीं बुला सकता हूँ, तो मैं 8 की बैच में सबको बुलाऊंगा. तो पहिल्या 8मध्ये त्याने आम्हाला जी काही सिनियर मंडळी होती त्याच्यात आमचा नंबर लागला होता, त्यामुळे आम्हाला बोलवलं होतं त्यांनी तिथे. आणि त्यांनी घरी त्याच्यामध्ये एकदम उत्तम सगळी सोय केली होती आमची खाण्यापिण्याची. अगदी फ्रूट सॅलड, चिकन, व्हेज, नॉन व्हेज हे सगळे पदार्थ त्यांनी असे अगदी प्रॉपर 4 स्टार किंवा 5 स्टारवाला जसा बुफे असतो ना, त्याचप्रमाणे त्यांनी अगदी 4 कोर्स लंच वगैरे आमच्यासाठी अरेंज केलं होतं. आणि झकास मजा आली सगळी. आम्ही सगळ्यांनी ती गोष्ट खूप त्याच्याकडचा तो सगळा पाहुणचार त्याचा खूप एन्जॉय केला आम्ही. आणि तो पाहुणचार एन्जॉय केला आणि सगळ्यांच्या गप्पा सुरू होत्या. तर त्याच्यामध्ये तो कार्यक्रम झाल्यानंतर आमच्या ग्रुपमधल्या दुसऱ्या एका कलिगनी त्यांनी त्याच्या पण घरामध्ये रिनोव्हेशन केलं होतं. सांगितलं त्याने मैंने मेरा घर में भी रिनोव्हेशन किया है, तो मैं आप सब लोगों को भी इन्वाइट करता हूँ, आप लोग भी मेरे घर में भी आ जाओ कभी. आता बेसिकली त्यांनी मेरे घर में भी आ जाओ कभी व्हायला जे इन्व्हिटेशन दिलं होतं त्यांनी खरं तर ते खूप प्रांजळपणे दिलं असलं होतं. जसं आपण पण नॉर्मली असं कितीतरी वेळा बोलतो ना, आपण कोणाला रस्त्यामध्ये भेटलं की अरे या कधी चहाला माझ्या घरी, असं आपण बऱ्याच जणांना सांगतो. तर तसं त्याने आम्हाला सगळ्यांना सांगितलं की मेरे घर में भी आ जाओ. साहेब आमचा बॉस पण होता त्यावेळेला, सर मेरे घर में भी कभी आ जाओ. तर त्याच्या ह्या इन्व्हिटेशनवरती आमच्या साहेबांनी जे ऐकवलं होतं ना, ती गोष्ट म्हणजे एकदम सालजोडीवाला दिला होता त्यांनी त्याला. तर त्यांनी सांगितलं की देखो भाई, तुमको अगर किसी को बुलाना है ना, जैसे अभी मुदस्सर ने बुलाया अपने को, तो उसने हमको डेट बताया कि भाई ये दिन में इतने लोग मेरे घर में आ जाओ. तो जितनों को बुलाया हम उसमें से जितने आप आए, तो तुमको अगर किसी को तुमको बुलाने का है ना घर में, तो तुम दिन टाइम ऐसा कुछ बताओ. ओपन इन्व्हिटेशन इज नो इन्व्हिटेशन. आपण घरामध्ये कोणाला बोलवलं की या, अरे या कधी माझ्याकडे घरी आला तर जरा येऊन जा, या आमच्याकडे, असं कोणीही आपल्या घरी येत नाही. तर तसं त्यांनी त्याला पण सांगितलं की तू ओपन इन्व्हिटेशन इज नो इन्व्हिटेशन. तुला जर का तुझ्या घरी कोणाला बोलवायचं असेल तर तुला त्याला प्रॉपर वेळ काळ देऊनच आमंत्रण दिलं तरच लोक आपल्या घरी येतात. तर
ही गोष्ट मला पण पटली आणि खरोखर सगळ्यांना तुम्ही पण बघा की आपण कितीतरी वेळा आपल्या रस्त्यात आपले मित्र कोणी भेटतात किंवा कोणी ओळखीचा भेटतो आणि आपण त्यांना सांगतो की या कधी आमच्याकडे घरी चहाला, कोणीही घरी चहाला येत नाही. तर लक्षात ठेवा, बेसिकली याच्यात तुम्हाला सगळ्यांना सांगायची गोष्ट हीच आहे की जर का कोणाला आपल्याला इन्व्हिटेशन द्यायचं असेल, खरंच कोणाला तरी आपल्या घरी यावं असं वाटत असेल तुम्हाला, तर त्या व्यक्तीला, त्या माणसांना तुम्ही वेळ काळ द्या. मे बी 2 दिवसाचा ऑप्शन द्या, 2-3 ऑप्शन द्या की बाबा शनिवारी या, नाहीतर रविवारी या, नाहीतर शुक्रवारी या, असं काहीतरी द्या आणि मग त्यांना सांगा की या म्हणून. तरच ते येतील तुमच्याकडे. नाही तर तुम्ही जर का ओपन इन्व्हिटेशन दिलं तर ओपन इन्व्हिटेशन इज ॲज गुड ॲज नो इन्व्हिटेशन. त्या लक्षात ठेवा. जर कोणाला बोलवायचं असेल तर त्याला क्लोज इन्व्हिटेशन द्या. धन्यवाद.